रामकृष्ण हरी मंडळी, मी विद्या देशपांडे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये। तर खूप सारे दिवस झाले ब्लॉग हा शूट करायचा राहिला होता। एक 4 दिवस झाले मी हा शूट करेल म्हणते, पण असं होतं की शिवम येतो कॉलेजमधून, मग तो मोबाईल घेतो, त्यामुळं मला ब्लॉग शूट करता येत नाही। तर आजचा विषय जो आहे ब्लॉगचा तो आहे साडीविषयी, संक्रांतीची माझी साडी। तर संक्रांतीच्या साडीबद्दल म्हणजे नवीन जर सांगायचं गेलं तर एवढ्या वर्ष साडी मी आतापर्यंत कधीच अशी आवर्जून संक्रांत आली म्हणून साडी कधी घेतलीच नाही। माझ्याकडे खूप साऱ्या साड्यांचं कलेक्शन आहे जे तुम्ही बघत असाल, खूप साऱ्या साड्या आहेत माझ्या, पण मी स्वतःहून अशी कधी संक्रांतीला किंवा असं कुठला सण आलाय म्हणून साडी कधी घेतलीच नाही। खूप वर्ष झालेत लग्नाला तरी कधी घेतली नाही, कारण ज्या वेळेला मला असं वाटतं की साडी घ्यायला पाहिजे, मी कधी दुकानात गेले की मला साडी आवडली की मी घेते, मग ती साडी काळाच्या ओघाने 4 महिन्यांनी संक्रांतीला होती, परत वटपौर्णिमेला होती, किंवा इवन कुठल्याही गोष्टीमध्ये त्या साड्या अरेंज होतात, आणि मी साडी कधीच इथं घेत नाही, मी खडकीला साडी घेते जाऊन। आता त्या खडकीच्या ज्या साड्यांविषयी जी म्हणजे काही लोकांचं म्हणणं आहे त्याच्याविषयी एक वेगळा ब्लॉग येईल, तो बघायला तुम्ही नक्की विसरू नका। आणि आता खूप वर्षांनी म्हटलं ना तर आज पहिल्यांदा मी संक्रांतीला आवर्जून साडी घेतलेली आहे। तर त्यासोबत ज्वेलरी वगैरे घेण्याचं तर काही कारणच येत नाही, कारण गेल्या वर्षी मी स्वतःला घालण्यासाठी, माझी जी हौस झाली नव्हती ती करण्यासाठी मी स्वतः ज्वेलरी बनवलेली होती, म्हणजे ते तिळगुळ वगैरे लावून, पण ह्या वर्षी काही नाहीये माझ्याकडे, आहे तेच मी वेअर करणार आहे। ज्वेलरीचा काही विषय नाही, खूप सारे म्हणजे पाठीमागे जे 2-3 लग्न झालेत ना त्या लग्नामध्ये इतक्या साऱ्या बांगड्या, गळ्यातलं, कानातलं सगळ्या ज्वेलरी घेतलेल्या आहेत ना, त्यामुळं ज्वेलरी घेण्याचा काही विषयच येत नाही। तर आता खूप वर्षांनी साडी घेतलेली आहे मी संक्रांतीला। तर साडी घेण्याचं तात्पर्य, माझी साडी जी आहे ना ती साडी आहे मला सासूबाईंनी घेतलेली आहे, सासूबाईंच्या पैशाची साडी आहे। याच्या आधी महिन्यापूर्वी सासूबाई माझ्याकडे आल्या होत्या, आणि कधीच माझ्याकडे कायम घरामध्ये 7-8 साड्या अशा कायम असतात, म्हणजे ज्या कुणाला देण्या घेण्यासाठी वगैरे 350च्या 400च्या अंडरमधल्या साड्या मी माझ्याकडे घरात ठेवते, म्हणजे कोण अनेशा कोण पाहुणे वगैरे आले ना तर त्यांना द्यायला त्या साड्या होतात। म्हणजे इमर्जन्सीमध्ये मी इथं तरी आल्यापासून कधी साडी आणायला गेलेली नाहीये, माझी पहिली साडी असेल जी मी इथं आल्यावर घेतलेली आहे, मी तिकडूनच साड्या आणते। मग माझ्याकडे घरात कायमस्वरूपी साड्या असतात, आणि ड्रेस वगैरे म्हणजे ते टावेल टोपी किंवा जे पुरुषांना द्यायचे ड्रेस असतात, पॅन्ट पीस वगैरे, ते माझ्याकडे अवेलेबल असतात। माझ्या सासूबाई आल्या होत्या, मग त्यांच्या भावाच्या मुलीचं लग्न होतं, मग मला म्हटलं की तुझ्याकडे घरात असेल तर साडी आणि टावेल टोपी मला दे आणि ड्रेस पण दे। तर त्या मला त्याचे पैसे देत होत्या, पण मी ते पैसे घेतले नाही, कारण कसे घ्यायचे नाही। याआधी पण मी बऱ्याच वेळा त्यांना साडी, टावेल टोपी आणि ड्रेस दिला होता, त्यावेळेला त्या मला देत होत्या पैसे, पण मी त्यांच्याकडून घेतले नाही। त्या काही लोकांच्या नाहीत, आपलेच आहेत। आता जबाबदारी आपली ही आहे। आता हे सांगायचं कारण असं, आता सासूबाईंनी मला साडी घेतली, आता ब्लॉग हा जर म्हणजे आपल्यातली बरीचशी लोक हा ब्लॉग बघतात आणि मग बोलतात की तुला, म्हणजे इवन माझी जाऊ खूप चांगली, असला इसाळ करत नाही, तिचं असल्या काही गोष्टीमध्ये नसतं, ती खूप चांगली आहे। पण बाकीच्या लोकांचा माझा स्वतःचा अनुभव आहे की लोक लगेच बोलतात आमचं असं होतं, मग आम्हाला नाही घेतलं, आमचं दिलं नाही तुला घेतलं, हे असं माझ्या बरंचसं कानावर आलेलं आहे। पण म्हणून आपल्या लोकांना, मी त्यांना दिलेलं त्यांना कधी दिसत नाही, पण त्यांनी मला काय दिलं की असं आपल्या जवळच्या लोकांना असं वाटतं, त्यासाठी हे सांगण्याचं तात्पर्य की मी त्यांना दिलं होतं म्हणून मग त्यांनी मला म्हटलं की विद्या आता संक्रांत आहे, तर त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे आलेले होते, मग मला म्हटलं विद्या तुला एक साडी घे, मला एक साडी घे। तर त्यांनी मला जी साडी सांगितली आहे ना घ्यायला, ती साडी, त्यांना अशी साडीची एक्सपेक्टेशन आहे की साडी अशी खूप चोपून बसली पाहिजे, तिला दोन्हीकडच्या ज्या बॉर्डर आहेत त्या छोट्या छोट्या पाहिजेत, आणि पदर असा डोक्यावर व्यवस्थित बसला पाहिजे, साडीच्या निऱ्या अशा स्टेंट आलेल्या पाहिजे, व्यवस्थित आलेल्या पाहिजेत। मग त्याच्यासाठी मला ती साडी जी आहे ना ती व्यवस्थित त्यांना आणायला जायला मला तिकडेच जावं लागेल, आणि त्या अनुषंगाने मला त्यांना तशी साडी आणावी लागेल। त्यांच्या साडीबद्दलचे असेच आहेत की खूप कॉस्टली नाही पाहिजे, लिमिटमधली साडी पाहिजे, पण साडी अशी मौसूद पाहिजे, त्यांना पदर डोक्यावर घ्यायला हवी आहे म्हणून आता मी त्यांना साडी नाही घेतली, मी फक्त मला स्वतःपुरती साडी घेतलेली आहे। आणि त्यांना साडी घ्यायला मात्र मी थोड्या दिवसांनी, म्हणजे ज्या वेळेला मला तिकडे जाणं होईल, ज्या वेळेला हे सोबत असतील त्यावेळेला मी जाईल। आणि मग आता मी माझ्यासाठी तर साडी आणलेली आहे, माझी संक्रांतीची पहिली साडी म्हटलं तरी चालेल, मी स्वतः खरेदी करून घेतली असं म्हटलं तरी चालेल। तर ही आहे ती साडी। तर कशी वाटते ही साडी? तरी सरळ नाहीये, ही साडी उलटी आहे, काल मी ह्याच्यातला ब्लाऊज पीस काढलेला आहे। तर ही आहे साडी माझी संक्रांतीची। तर हा तिचा पदर आहे,
आणि ही साडी ऑल ओव्हर अशी आहे. ही साडीवर जर नाव टाकायचं म्हटलं तर माझ्या सासूबाईंचं नाव येईल ह्याच्यावर, की माझ्या सासूबाईंनी मला ही साडी घेतलेली आहे. आणि याआधी ही सासूबाईंनी मला, माझ्या सासूबाईंची ही मला दुसरी साडी असेल. याआधी माझ्या दिरांचं लग्न होतं ना, चुलत दिरांचं, त्यावेळेला त्यांनी मला 5,000 रुपये दिले होते की तुला साडी घे म्हणून. मग त्या 5,000 रुपयामध्ये मी मला वाटतं 1,500 रुपयाची साडी घेतली. 1,500 रुपयाची साडी घेतली आणि 600 रुपये त्याचं काष्ट्याला शिवायला दिले. आणि असे माझे 2100 रुपये गेले. आणि बाकीचे जे पैसे राहिले होते ना, त्या पैशामध्ये मी सासूबाईंना 2,500 रुपयाचं नाकातलं घेऊन दिलं होतं. आणि मग बाकीचे पैसे असेच गेले असतील. पण त्यांनी दिलेल्या सगळ्या पैशाचं मी वाटोळं करत नाही, म्हणजे की इव्हन सगळे पैसे खर्च करत नाही. कारण असं होतं की माझ्या मिस्टरांचं असं म्हणणं आहे की त्यांना कोणी दिलेलं आवडत नाही. इव्हन त्यांची आई असू दे किंवा माझ्या आईवडिलांचंही ते कधी काही घेत नाहीत. त्यांना असं आवडत नाही कोणी काही दिलेलं. आणि आहे त्यांचा स्वभाव तसाच आहे. स्वतःच्या आईवडिलांचंही काही घ्यायचं नाही, त्यांनी माझ्या आईवडिलांचंही काही घेतलेलं आवडत नाही. आता ही साडी घेतलेली जी आहे याचे पैसे माझ्या सासूबाईंनी दिरा थ्रू मला पाठवलेले आहेत. दिरांचं आणि माझ्या सासूबाईंचं अकाउंट काहीतरी एकत्र आहे, असं काहीतरी आहे. मग दिरांनी या साडीचे पैसे, माझ्या सासूबाईंनी सांगितलं की तिला साडीला पैसे दे म्हणून. तर मी जावेला पण विचारलं होतं तुला हवे एक. आता ती बोलली की मी आता साडी घेतलेली आहे ताई, मला साडी नको. त्यामुळे तिने काही साडी घेतलेली नाही, पण मी घेतलेली आहे. तर मला अशी ही छानशी साडी माझ्या सासूबाईंनी घेतलेली आहे. तुम्हाला ही साडी आवडली का? आणि ही साडी मी ना इथंच घेतलेली आहे. साडी इतकी सुंदर आहे की मी तुम्हाला अशा निऱ्या घालून दाखवते या साडीच्या. म्हणजे इतकी सुळसुळीत अशी बसेल, पण ह्याचा पदर डोक्यावर बसणार नाही. ह्याच्यामध्ये 2 कलर होते अजून, पण ह्याच्या निऱ्या इतक्या सुंदर होत्या की काही विचारू नका. म्हणजे अशी एकदम चोपून बसणारी साडी आहे. मला वाटत होतं त्यांना ही साडी घ्यावी, म्हणजे त्यांचं पण काम होईल जाईल. पण त्यांनी काही साडी नको म्हटलं असली, कारण मला गॅरंटी आहे ह्याचा पदर डोक्यावर राहणार नाही. निऱ्या ह्याच्या खूप छान होत आहेत, पण ही साडी डोक्यावर राहणारी नाहीये. त्यामुळं मी त्यांना नाही घेतलेली. पण मी नंतर खडकीला ज्यावेळेला जाईल त्यावेळेला मी त्यांना ह्याच्यापेक्षाही सुंदर साडी आणेल. आणि ही साडी मी इथल्याच लोकल मार्केटमध्ये, म्हणजे जी माझी फ्रेंड आहे तिच्याकडे घेतलेली आहे. आणि ही साडी मी फक्त 1100 रुपयाला घेतलेली आहे. 1100 म्हणजे ठीक आहे ना, इतकं पण बघा 400-500च्या क्वालिटीमध्ये इतक्या छान साड्या मला तरी पटत नाहीत. त्यामुळे ही साडी मी 1100 रुपयाला घेतलेली आहे. तर तुम्हाला ही साडी आवडली का? आणि या साडीवरचा सुंदर असा ब्लाऊज पण मी शिवून झालेला आहे. आता या साडीला मी खूप छान म्हणजे करणारा, साडीवरचा ब्लाऊज मला खूप एक्सपेक्टेशन होते की असं शिवायचा तसं शिवायचा. तर या साडीवरचा ब्लाऊज मी असं शिवलेला आहे. आता ह्याला मला वर्क वगैरे भरपूर काय काय करायचं आहे. तो मला कालच्या व्हिडिओ छोट्या ब्लॉगमध्ये दिसला पण असेल. असा हा ब्लाऊज याचा शिवलेला आहे मी. मला याची खूप म्हणजे खूप दिवस झाले मी असा ब्लाऊज शिवण असा विचार करत होते. तर याचा ब्लाऊज शिवून झालेला आहे. आणि ब्लाऊज तर शिवून झालेला आहे, पिको पण करायचं आहे. याचं बरंचसं काम असं बाकी आहे. तर अशा पद्धतीने सगळं थोड्याशा लॉंग स्लीवचा असा हा ब्लाऊज शिवलेला आहे. याचा तुम्हाला वेगळा ज्यावेळेला हा ब्लाऊज पूर्ण तयार होईल त्याचा तुम्हाला व्लॉग बघायला भेटेल. आणि तुम्हाला माझी साडी कशी वाटली, तुमची संक्रांतीची खरेदी झाली का, तुम्ही साडी घेतली का, हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ह्या गोष्टी ज्या मी सांगितल्या तुम्हाला, तुम्ही माझी फॅमिली आहात म्हणून मी तुम्हाला सांगितलं. बाकीच्यांचं द्या सोडून, ते बोलतच राहणार आहेत. तर माझ्या सासूबाईंकडून पैसे मी घेतले या साडीचे 1100 रुपये. हे तुम्हाला पटलं का? आणि तुम्हाला काही माझ्याकडून काही चुकलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, राम राम, जय संताजी.